रातच्या या काळ्या कारनाम्यांमुळे आणि महिलांवरील अत्याचारांच्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे। मात्र नवी मुंबईत सुद्धा असाच धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नामक बाबानं काळी जादू करण्याच्या नावाखाली महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय आणि याच प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। बाबाला बेड्या सुद्धा ठोकण्यात आल्या। खालापूरसह कळंबोलीतल्या घरी सुद्धा बोलावून तो महिलांवरती अत्याचार करायचा। तुमच्यावरती काळी जादू झाली आहे ती काढून देतो या बहाण्यानं हा बाबा महिलांना एकटं बोलवायचा। खालापूरमधल्या एका निर्जन स्थळी बांधलेल्या फार्म हाऊसवरती तो महिलांना न्यायचा आणि त्यानंतर मध्यरात्री काळ्या जादूच्या बहाण्यानं तो महिलांच्या अंगावरील वस्त्र काढून त्यांना पूजेला बसवायचा। काही महिला नकार द्यायच्या तेव्हा तो विरोध केला तर जादूटोणा करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावरती अत्याचार करायचा। अतिशय धक्कादायक असं हे प्रकरण आपण पाहतोय। एकंदरीतच राज्यभरात सध्या आपण पाहतोय ज्याला पुरोगामी राज्य आपण म्हणतो। मात्र अशा या महाराष्ट्रामध्ये आता हे बाबा बुवांचं सगळं थोतांड पाहायला मिळत आहे आणि अशात आता नवी मुंबईमध्ये सुद्धा खरात सारखाच हा एक बाबा समोर आलाय। तर या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे तीही जाणून घेणं महत्त्वाचं आहे। पाहूयात। रायगड जिल्हा पोलीस दलातील खालापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 1 डिसेंबर 2024 मधली ही घटना आहे। त्याच्यामध्ये एक पीडित तरुणी होती आणि तिचं लग्न झालेलं होतं। तर तिला नवऱ्याकडनं व्यवस्थित वागणूक मिळत नव्हती आणि तिच्या पतीचे काही दुसऱ्या महिलांसोबत अफेअर आहे असं तिला शंका असायची। तर ती ह्या त्रासात असल्यामुळे एक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ शेख उर्फ बाबाजान नावाचा एक बाबा व्यक्ती जो स्वतःला रिलिजियस टीचर म्हणून घेतो त्याच्याकडे ती सल्ला घ्यायला गेली आणि सल्ला घ्यायला जात असताना त्यानं तिच्याशी विविध तिला धार्मिक कार्य सांगून तिच्यावर प्रभाव पाडला आणि एक दिवस डिसेंबर 2024 मध्ये खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका ठिकाणी तिला घेऊन आला आणि काही धार्मिक कार्य करायचे असं सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध बळजबरीने प्रस्थापित करून तिच्यावर बलात्कार केला। जेव्हा ती पीडित तरुणी काही दिवसांनंतर पोलीस स्टेशनला आली तेव्हा रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर पीडित तरुणीचा तात्काळ FIR दाखल करून घेण्यात आला। सदर जो बाबा आहे ज्याचं नाव अब्दुल रशीद उर्फ बाबाजान असं आहे, त्याने तिच्यासोबत हा बळजबरीने प्रसंग केला होता। त्याला अटक करण्यात आली तात्काळ। त्यामध्ये गुन्ह्याचा योग्य प्रकारे त्याची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला आणि सगळे पुरावे गोळा करून त्या गुन्ह्याचं चार्जशीट। तर या प्रकरणासंदर्भात आपण अधिकची अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार आपल्या सोबत जोडले गेलेत। मेहबूब, आताच पोलिसांचा बाईट सुद्धा आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकवली आहे। आताची सध्याची ताजी अपडेट सांगा की नेमकं कशी कारवाई आता सुरू आहे आणि हा प्रकार संपूर्ण कसा उघडकीस आला? सध्याची ताजी कारवाई असे आहे की सदर प्रकार हा डिसेंबर 2025 ला खालापूर पोलीस स्टेशन येथे दाखल झाला। पीडित महिला ही सांताक्रूजची आहे। त्या पीडित महिलेने हा डिसेंबर मध्ये प्रकार SP मॅडम आचल दलाल यांच्या कानावर घातला। त्यांच्या सूचनेनुसार खालापूर पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला व खालापूर पोलीस स्टेशनचे PI सचिन पवार व त्यांच्या टीमने DYSP डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास केला व हा एक जो बाबा आहे ज्याचं नाव रशीद उर्फ बाबाजान अब्दुल रशीद उर्फ बाबाजान राहणार कळंबोली याचा हा प्रकार उघडकीस आला। हा जरी राहणार कळंबोली असेल, पीडित महिला जरी सांताक्रूज ईस्ट मुंबई येथील असेल तरी हा प्रकार जो घडलेला आहे ज्यामध्ये काळी जादू केली गेली, ज्यामध्ये आता आपण नुकतंच ऐकतोय की खरात प्रकरणामध्ये अनेक योनी पूजा ही झाल्याचं आपण हे करतोय। तशाच प्रकारची एक योनी पूजा ही वेगळ्या धार्मिक रीतीने या ठिकाणी खालापूर येथील मड येथे या महिलेला आणण्यात आल्यानंतर एका मध्यरात्री ही पूजा झाली
महिलेसंदर्भात व त्यानंतर त्या महिलेवर अर्थातच अत्याचार झाला. एकंदरीतच मेहबूब, हा सगळा काळी जादू ही जी अंधश्रद्धा असते त्याचा फायदा घेऊन अत्याचार केल्याचा प्रकार आहे आणि यावरती आता कडक शासन होणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं कारवाई होतीये पाहावं लागेल. अपडेट्स आपल्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद.